नमस्कार मित्रांनो, हे काय आम्ही शेती केली तर ढिली करत नाही. हे काही मका आहे केलेली. आता हे काही लसूण लावलेला आहे. हे का आता ही गहू केलेला आहे बघा. आता गव्हाला पाणी देऊन काढायचं. हे काही गहू आहे, गव्हाला युरियात टाकून पाणी द्यायचं आहे. मग बघा हे काही असं आमचं शेतीचं काम आहे. हे काही गहू असा आणला आहे, गहू आणला. हे काही आता मकासुद्धा हे काही अशी आणली. आता मकाला तणनाशक मारलं आहे. ह्यात काय कोळपता येत नाही, तणनाशक मारलं आहे. आणि बघा हे मारून अजून एकदा युरिया टाकून पाणी द्यायचं आहे. युरिया टाकला आणि पाणी दिलं की मग बघा हे काही व्यवस्थित येतं आहे असं. आणि लसूण खुरपून घेऊन आता बघा ह्याला बी युरिया घालायचा आहे. खुरपून घ्यायचं आहे मग युरिया घालून पाणी द्यायचं आहे. काही असं आहे. आता ही गव्हाचं बी आता युरियात घालून उद्या पाणी द्यायचं आहे. असं आहे बघा आमचं शेतकऱ्यांचं काम. असं शेतकऱ्याला करायचं लागतं आहे. असं केल्याशिवाय पर्याय नाही बघा असं शेतीचा. असं आहे. म्हणून आता ही उद्या युरिया टाकून पाणी देऊन हे गहू भिजवून घ्यायचं आहे. बघा हे काही गहू आहे. असं आम्हाला शेतीत पिकं आणायला लागते, ती भिजवायला लागते. ते असं शेतीचं काम आहे. शेतकऱ्याला असं काम करायला लागतं. त्याशिवाय काय पैसा कशा द्यायचा? हे शेती केल्याशिवाय पैसा मगच पैसा येतो. असं शेतकऱ्याचं काम आहे. म्हणून बघा आता उद्या युरिया घालून पाणी देऊन गव्हाला टाकून घ्यायचं आहे बघा असं.